आणि एक महत्त्वाची माहिती समोर येते। शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचं अपहरण झाल्याची माहिती समोर येते। पोलीस आयुक्तालयामध्ये तानाजी सावंत हे दाखल झालेले आहेत। त्यांनी पोलिसांना माहिती दिली। तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेली आहे। तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालंय का ते बेपत्ता आहेत, स्वतःहून कुठे निघून गेले आहेत याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही। तानाजी सावंत यांच्याकडून पत्रकार परिषदेमधून ही माहिती देण्यात आली आहे। तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचं अपहरण झालंय की ते स्वतःहून निघून गेलेत माहिती नाही। मात्र पोलीस सध्या सतर्क झालेत। सगळीकडे चेकपोस्टवर नाकेबंदी करण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। पोलीस ॲक्शन मोडमध्ये आहेत। तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले पाहूयात। त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये, कारण त्याचे दोन मित्रच आहेत। असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये। अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही। अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो, पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही की दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते तिघजण आणि गेले। त्याच्यामुळे मी कॉशियस झालो की बाबा मला इंटिमेट केलं नाही किंवा माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्याला इंटिमेट केलं नाही। कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं, दिवसातनं कमीत कमी 15 ते 20 फोन आमचे एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी कॉशियस झालो। म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो। कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्याची स्वतःची गाडी घेतलेली नाही, दुसऱ्याच गाडीने हे तिघजण त्या ठिकाणी गेले। म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, सीपी साहेबांना फोन केला, फडणवीस साहेबांना फोन केला। त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं हाय झालेले आहेत। आता कुठं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ॲट देअर लेवल बेस्ट। आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय। वी आर वेटिंग। जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला कॅम्पस माघारी, तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला, म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले। ते नेमकं कुठे गेले ते समजू शकत काही नाही, काहीच माहित नाही। ते ट्रॅकिंग करला घरात चालू आहे। मित्रच आहे, ते नावही मला माहित नाही। आता ते समजेल, ड्रायव्हर बी एकदम हे झालेला आहे, ड्रायव्हर कडे कळेल। आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर। नाही, सर्व गोष्टी तुम्हाला चार्टेड घेऊन गेलेत का एवढं विचारतो। प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी D1ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो। पण आपण जे संपर्क करताय, आम्ही करतोय प्लेनला, ते आम्ही नाही की गाडी पोलीस नाही अजून ते माहित होतं फ्लाईट आहे, मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काय ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही। वी आर वेटिंग आणि दे आर ऑल्सो ट्राईंग टू देअर लेवल। नाही, आम्ही काय सांगितलं, स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झालेलो आहे, बाकी काही नाही। ओके, थँक्यू।